आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. करणारी यशोधरा सरनाईक नाहीये. ती आता या प्रयत्नात असेल की माझं आणि श्रेयसचं लग्न कसं मोडतंय असं मला वाटतंय. ताई, एक सांगू, श्रेयसचं ना खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे ग, आणि म्हणूनच मला खात्री आहे की तो तुला सहजासहजी सोडणार नाही. आय नो दॅट. पण त्याने तसं केलं नाही ना तर यशोधरा सरनाईक माझा जीव घेईल. ताई, कारण मी तुला सांगते, एका शातीर खेळाडूला असं कधीच नाही सहन होणार की त्याच्यावर कोणीतरी मात केली आहे. त्यामुळे तिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी डाव शिजत असणार. आता महत्वाचं हे की हा डाव कधी आणि काय असेल याचा आपण विचार करायला हवा, आणि आपण सगळ्यांनी खूप सावध राहायला हवं. बघ, ते सगळं ठीक आहे, पण मी इथे फक्त 4-5 दिवस असणार आहे. त्यानंतर मी निघून जाईन. मग तू एकटी हे सगळं कसं हँडल करणार आहेस? स्वतःची काळजी कशी घेणार आहेस तू? श्राऊ, मी इथे एकटी नाहीये. माझ्याबरोबर नम्रता आहे, आणि नम्रताबद्दल तिला काहीही माहिती नाहीये. पण तुझं इथे जास्त दिवस राहणं योग्य नाही. ती बाई कधी काय करेल ना याचा काही भरवसा नाही. कारण यशोधरा सरनाईक जेवढी हुशार वाटते ना त्यापेक्षा हुशार निघाली ती मुलगी. म्हणजे ताई, तुला जे भास होत होते ते पण? हो, त्या दोघी बहिणी मिळूनच घाबरवत होत्या. आमचं चुकलं. त्या रत्न पारखींमुळे आम्ही मल्टी मिलियनर होणार ह्या स्वप्नातच रमलो, आणि समोरचं सत्य दिसलंच नाही आम्हाला. ताई, म्हणजे ही मुलगी तुझ्याही पेक्षा एक पाऊल पुढे निघाली. तिने एक पाऊल पुढे टाकलंय, पण पुढचं पाऊल पडायच्या आत नाही तिला तोंडावर पाडलं ना तर नावाची यशोधरा नाही. मग ताई, असं काय करणार आहेस तू? आम्ही काही नाही करणार. जे करणार ते श्रेयस करणार. एका महिन्याच्या आत त्या आराध्य देसाईला श्रेयस हात धरून घराबाहेर काढणार. ते देसाई कुटुंब एकदा वाचलं, आता नाही. जस्ट वेट अँड वॉच. अँड युअर वेट इज ओव्हर. द यशोधरा सरनाईक. Oops. I'm so sorry. Now my dear सासूबाई. डोंट कॉल मी दॅट. नाही, पण बरं झालं आलीस ते बरं झालं. खरंच नाही, मला वाटलं तुम्हाला आवडलं नसेल मी इथे आले ते. तू सून म्हणून आमच्या घरात आलीस ते नाहीच आवडले, पण इथे आलीस दॅट्स बेटर. माझी इच्छा नव्हतीच, तुमचाच आग्रह होता ना मला सून करून घेण्याचा. कॉंग्रॅच्युलेशन्स, तुमची इच्छा पूर्ण झाली. यू मस्ट बी सो हॅपी, राईट? आय एम हॅपी. कारण आता तुझी आणि तुझ्या कुटुंबाची बर्बादी आम्हाला आमच्या डोळ्याने पाहता येईल. सासूबाई, हाच तुमचा प्रॉब्लेम आहे. सतत स्वप्नात रमलेल्या असतात, आणि मला ना तुमची गोष्ट अजिबात आवडत नाही. पण तुझी एक गोष्ट मात्र आम्हाला खूप आवडते, तुझा ओव्हर कॉन्फिडन्स. आराध्या देसाई, आम्हाला माहितीये तू आत्ता या क्षणी हाच विचार करतेस. यांना तर सगळं कळलंय, मग या घरात सांगत का नाहीये? घाबरल्या वाटतं, हो ना? बट यू नो व्हॉट, 2 पावलं पुढे जाताना 2 पावलं मागे येण्याचा स्वभाव आहे आमचा. सांभाळून नाही, कारण मागे जाता जाता तोल जाण्याची शक्यता आहे. काळजी घ्या. So kind of you. But you know what? आमचा विचार करू नकोस. आम्हाला आमचा तोल सावरता येतो. तू तुझा विचार कर. 4 दिवस आहेत या घरात.
दिवस मोजायला तुम्ही सुरुवात करा, कारण या घरात मी परत जाण्यासाठी आले नाहीये. रॉंग. कारण या घरात तेच घडतं जे आम्ही ठरवतो. सगळं आमच्या मर्जीने होतं. आमचा श्रेयस सुद्धा तेच ऐकतो जे त्याची मम्मा बोलते. डू यू अंडरस्टँड? अगदी बरोबर बोललीस ताई तू. रॉंग. कारण हे लग्न जरी मी तुम्हाला धडा शिकवायला केलं असेल ना, तरी मुळात मी एका संस्कारी घरातली मुलगी आहे. त्यामुळे ह्याच जन्मात काय, पुढच्या 7 जन्मात सुद्धा मी तुमच्या मुलाची साथ सोडणार नाहीये. हवं तर तुम्ही प्रयत्न करून बघा, तुम्हालाही कळेल तुमचं प्रेम जास्त आहे की माझं. प्रेम? प्रेम? हा? आराध्या देसाई हेच म्हणतो आम्ही. ओव्हर कॉन्फिडेंट. पण विसरू नकोस, आम्ही यशोधरा सरनाईक आहोत. आम्ही फक्त आणि फक्त जिंकतो. आणि हरणं माझ्या रक्तात नाही. बघशील बघशील, आमचा श्रेयस तुला फक्त या पॅलेस मधून नाही, त्याच्या आयुष्यातूनही दूर करेल. तुम्ही त्याला जेवढं माझ्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न कराल ना, तेवढाच तो माझ्या जवळ येईल. आम्ही असा डाव खेळू ना, तो तुझा तिरस्कार करेल. आणि मी असं काहीतरी करेन की ज्यामुळे त्याचं माझ्यावरचं प्रेम फक्त आणि फक्त वाढत जाईल. आराध्या, बाय बाय. आराध्या देसाई, चॅलेंज ऍक्सेप्टेड. आम्हाला पण बघायचंय आमच्या श्रेयसचं प्रेम कुणावर अधिक आहे. फक्त एक अट आहे आमची, आपल्यातली ही डील कुणालाही कळता कामा नये, श्रेयसला पण नाही. आय एम फाईन विथ दॅट. पण तुमचं काय सासूबाई? नाही म्हणजे हरायला लागलात तर, आणि आई म्हणून चुकून इमोशनल झालात तर? आराध्या, यशोधरा सरनाईक दिलेला शब्द मोडत नसतात. तू नीट विचार कर. तुला नक्की जमणार आहे ना